शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आता थेट उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यामध्ये कलगीतुरा रंगलाय। उमेदवार नसला की कलाकार देतो असं जाहीर भाष्य करत अजित पवारांनी शिरूरच्या दौऱ्यामध्ये अमोल कोल्हेंवर बोचरी टीका केली आहे। यावर मग निरोप का पाठवता असा सवाल विचारत अमोल कोल्हेंनी देखील पहिल्यांदाच अजित पवारांवर पलटवार केलाय। प्रत्येक बाबतीमध्ये उमेदवार उजवा आहे। शिक्षण MBBS, चेहरा देखना, वक्तृत्व जबरदस्त, तरुण आहे, प्रश्न सोडवण्याची ताकद आहे। छत्रपती संभाजी राजांचा इतिहास अनेकांना माहिती नव्हता, तो इतिहास त्या मालिकेमुळे लोकांना कळाला आणि शौर्य एखाद्या राजामध्ये असल्यानंतर योद्धा कसा असला पाहिजे तो छत्रपती संभाजी राजांचा सरकार। आज आमचे डॉक्टर अमोल कोल्हे गेल्यानंतर कशा पद्धतीने पार्लमेंट गाजवतात बघितलं का नाही? उमेदवार आम्हाला पराभूत करता येत नसेल तर मग सेलिब्रिटी काढायची। खोटं नाही सांगत, तुम्ही देशात बघा, आता काही ठिकाणी हेमा मालिनी उभे राहतात की नाही, निवडून देतात। काही ठिकाणी सनी देओल उभा राहतो, धर्मेंद्र उभा राहतो, गोविंदा उभा राहतो। काय ह्यांचा राजकारणाशी संबंध आहे? मित्रांनो, शेवटी त्यांना त्या भागातली विकासाची कामं करायला आवड आहे का? थोडे दिवस आपल्याला पण नवीन माणूस आला, याला चांगला दिसायला पिळबिळ मशावर मारला की काय दिसतंय राजवंडा घडी, आणि ते आपण देतो, बटन दाबतो, त्याच्यात आमच्याही चुका आहेत। भूमिका बदलली की भाषा बदलते। अजित पवारांच्या जुन्या भाषणांचे व्हिडिओ पोस्ट करत अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांना जुनी आठवण करून दिली आहे। हा व्हिडिओ आणि ही आठवण पोस्ट करण्याचं कारण म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघातील अजित पवार यांचा प्रचार दौरा। शिरूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार कोण हा वाद सोडवण्यासाठी आणि कार्यकर्ते मतदारांच्या संपर्कासाठी आलेल्या अजित पवारांनी अमोल कोल्हेंवरती चांगलीच तोफ डागली। उमेदवार नसला की कलाकार देतो असं सांगत अजित पवारांनी कोल्हेंवरती तलवार चालवली। खासदार अमोल कोल्हेंनी पहिल्यांदाच अजित पवार यांना थेट अंगावर घेतलं आणि पलटवारही केलेत। दादा विरुद्ध कोल्हे। उमेदवार आम्हाला पराभूत करता येत नसेल तर मग सेलिब्रिटी काढायची। खोटं नाही सांगत, तुम्ही देशात बघा, आता काही ठिकाणी हेमा मालिनी उभे राहतात की नाही, निवडून देतात। काही ठिकाणी सनी देओल उभा राहतो, धर्मेंद्र उभा राहतो, गोविंदा उभा राहतो। काय ह्यांचा राजकारणाशी संबंध आहे? मित्रांनो, शेवटी त्यांना त्या भागातली विकासाची कामं करायला आवड आहे का? थोडे दिवस आपल्याला पण नवीन माणूस आला, याला चांगला दिसायला पिळबिळ मशावर मारला की काय दिसतंय राजवंडा घडी, आणि ते आपण देतो, बटन दाबतो, त्याच्यात आमच्याही चुका आहेत। आम्ही काही अंतर्मनी नाहीये। एखादा जर आला आणि बघितला आणि चांगला वाटला तर वाटतं की बाबा हा निघेल चांगला, परंतु त्याच्या डोक्यामध्ये काय चाललेलं आहे हे काय आम्हाला कळायला मार्ग नाही ना। तसं आपलं झालंय। आता पुन्हा मध्ये मी शिवजयंतीला मला भेटले 19 तारखेला, म्हणलं का हो डॉक्टर, माग तर म्हणायचं राजीनामा द्यायचा ना, आता परत दंड ठोपटले? नाही म्हणले दादा, जरा वाटायला लागलं, परत उभं राहू। अरे असं कसं चालेल? दादा असं म्हणाले की सेलिब्रिटी उमेदवार देऊन आम्ही चूक केली, किंवा जेव्हा उमेदवार मिळत नसतो तेव्हा सेलिब्रिटी आणला जातो। त्यात त्यांनी अनेक सेलिब्रिटींची उदाहरणं दिली, म्हणजे गोविंदा असतील, अमिताभ बच्चन असतील, हेमा मालिनी असतील, शत्रुघ्न सिन्हाजी असतील, या सगळ्यांची त्यांनी उदाहरणं दिली। मी नम्रतापूर्वक एक गोष्ट दादांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की आपण ज्या सर्वांची उदाहरणं दिली, यातील एकाही सेलिब्रिटी झालेल्या खासदाराला संसद रत्न पुरस्कार मिळाल्याचं माझ्या ऐकिवात नाही। आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेच्या आशीर्वादानं त्यांचे प्रश्न हिरिरीनं मांडत असताना पहिल्याच टर्ममध्ये तब्बल 3 वेळा संसद रत्न पुरस्कार हा मला मिळालेला आहे। चांगला दिसायला पिळबिळ मशावर मारला की काय दिसतंय राजवंडा घडी, आणि ते आपण देतो, बटन दाबतो, त्याच्यात आमच्याही चुका आहेत। आम्ही काही
अंतर्मनी नाहीये. एखादा जण आला आणि बघितला आणि चांगला वाटला तर वाटतं की बाबा हा निघेल चांगला, परंतु त्याच्या डोक्यामध्ये काय चाललेलं आहे हे काय आम्हाला कळायला मार्ग नाही ना. तसं आपलं झालंय. आता पुन्हा मध्ये मी शिवजयंतीला मला भेटले 19 तारखेला. म्हणलं का हो डॉक्टर, माग तर म्हणायचं राजीनामा द्यायचा ना, आता परत दंड ठोपटले. नाही म्हणले दादा जरा वाटायला लागले परत उभं राहू. अरे असं कसं चालेल. जर मी राजीनामाच द्यायच्या विचारात होतो तर मी संसदेत अनुपस्थित होतो का? मी संसदेत बोलणं सोडून दिलं होतं का? मी संसदेत प्रश्न मांडणं सोडून दिलं होतं का? आपण सेलिब्रिटी म्हणून हिणवता, पण माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या एका मध्यमवर्गीय व्यक्तीची संसदीय कामगिरी ही आपल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांपेक्षा उजवी आहे, हेही आपण रेकॉर्ड तपासून पाहू शकता. ती तुम्ही चूक केलेला हा आज तुम्हाला वाटत असेल तर हा माणूसच त्या शिवस्वराज्य यात्रेची संकल्पना असेल ती राबवणं असेल हे सगळं तो करत होता. विधानसभेच्या प्रचारासाठी सुद्धा आपण एकत्र होतो. इतकंच नाही तर आपली राज्य सहकारी बँकेची चौकशी सुरू झाल्यानंतरही ही शिवस्वराज्य यात्रा माननीय प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब यांच्या साथीनं आम्ही पूर्ण केली आणि आपणच निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर याविषयी कौतुक सुद्धा केलं. सेलिब्रिटी आहे, या लोकांना वाटतं रोज मी तिकडं मतदारसंघात यावं, कसं शक्य आहे. मला माझी मालिका असते, मग मला त्या ठिकाणी काम करावं लागतं, मग ते कोण बघणार. माझ्या व्यवसायावर परिणाम झाला, माझ्या व्यवसायावर परिणाम झाला असं त्यांचे शब्द होते. मी तरी त्यांना म्हणालो, बाकीचे सगळे म्हणायचे अजित तूच आणलंय त्यांना, आता तूच त्यांना समजून सांग. सुरुवातीच्या 4 वर्षामध्ये किती आले काय आले. खरं त्यांचा राजकारण हा पिंडच नाहीये. दिल्लीतल्या वर्तुळामध्ये ही चर्चा सतत कानावर येते की शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये समोर कोणीतरी सेलिब्रिटी उमेदवार महायुतीकडून असणार आहे आणि त्यामुळे जे महायुतीकडून सगळे इच्छुक उमेदवार आहेत यांच्या एकूण उमेदवारी मिळण्याच्याच गोष्टीवर एक संभ्रम तयार होतो की जर असा उमेदवार देणं ही चूक असेल तर मग 10 वेळा आपण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुमच्या पक्षात या हे निरोप पाठवण्याचं नेमकं कारण काय? लपून छपून भेटीगाठी करण्याचं कारण काय? त्यामुळे मी नम्रपणे एवढंच सांगू इच्छितो की मला जी आदरणीय पवारसाहेबांनी संधी दिली त्या संधीप्रती प्रामाणिक राहण्याचा मी प्रयत्न केलाय. अजित पवार त्यांच्या रोखठोक वक्तव्यांसाठी आणि भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत. मात्र त्यांनी उमेदवार नसला की कलाकार देतो असं सांगत नवा वाद निर्माण केल्याचं मानलं जात आहे. कला क्षेत्रातले सेलिब्रिटी यांना स्वतःची भूमिका नसतेच असं म्हणणं आहे का? का ते ॲक्टिंग किंवा अभिनय किंवा डिरेक्शन किंवा काय जे काही काम आपल्या क्षेत्रात करत असतात त्याच्या पलीकडे त्यांचे विचार पोहोचतच नाही असं म्हणणं आहे का? अतिशय शून्य विचारवंत एखादा कलाकार असू शकतो का नाही असू शकत? आता दादांनी जे वक्तव्य केलं ते महायुतीला धरून केलेलं आहे. त्याचं काही वेगळं अभिनेत्यांना ते असतील किरण माने असतील यांना काही वाईट वाटण्याची गरज नाही. जनता ठरवेल. तुम्ही संसद रत्न आहात, तुम्हाला संसद रत्न भेटलाय. संविधानाने दिलेला अधिकार आहे की एक चहावाला जर पंतप्रधान होऊ शकतो देशाचा, एक रिक्षावाला मुख्यमंत्री होऊ शकतो, तर हा संविधानाची केवढी मोठी आपल्या संविधानाची महती आहे की अशा व्यक्तींना सुद्धा एवढ्या मोठ्या पदांवर नेऊन बसवलंय. तर अभिनेता त्याहून काही वेगळा नाही, अभिनेता देशाचाच नागरिक आहे. आणि जर अमोल कोल्हेंसारखा अभिनेता असेल किंवा ज्याला समाजभान आहे, समाजाविषयी जाण आहे, तर त्याने नक्कीच राजकारणात यावं आणि पुढे यावं. त्यात काही गैर काही मला वाटत नाही. देशाच्या राजकारणामध्ये अभिनेते सेलिब्रिटी येण्याची प्रथा दक्षिणेमधल्या राजकारणातून सुरू झाली. ही प्रथा 1970 ते 80च्या दशकामध्ये महाराष्ट्रात आली. राजकारणातले सेलिब्रिटी 1975 साली मनोज कुमार यांनी आणीबाणीमध्ये नॅशनल पार्टी स्थापन केली होती. 1984 साली प्रयागराजमधून अमिताभ बच्चन यांनी हेमवती नंदन बहुगुणा यांचा पराभव केला आणि ते जायंट किलरही ठरले. 1984 मध्ये उत्तर पश्चिम मुंबईमधून सुनील दत्त काँग्रेसच्या तिकिटावरती खासदार झाले. 1992 मध्ये दिल्ली पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून राजेश खन्ना शत्रुघ्न सिन्हा यांचा पराभव करून खासदार झाले. 2004 मध्ये हेमा मालिनी भाजपकडून राज्यसभेवरती निवडून गेल्या. 2009 मध्ये शत्रुघ्न सिन्हा पटना साहिबमधून भाजपकडून लोकसभेवर गेले. 2019 मध्ये काँग्रेसमधून त्यांचा पराभव झाला.
2014 मध्ये मथुरेतून भाजपकडून हेमा मालिनी लोकसभेत गेल्या. 2004 साली गोविंदाने उत्तर मुंबईत राम नाईकांचा पराभव केला. 2004 साली जया बच्चन यांनी सपाकडून राज्यसभेवरती जाण्याचा मान मिळवला. 2014 मध्ये किरण खेर भाजपकडून लोकसभेवर गेले. 2011 सालापासून स्मृती इराणी या भाजपकडून खासदार आहेत. 2019 साली काँग्रेसकडून उर्मिला मातोडकर या रिंगणात उतरल्या, मात्र गोपाळ शेट्टींनी त्यांचा पराभव केला. 2019 मध्ये नवनीत राणा अमरावती मतदारसंघामधून अपक्ष विजयी झाल्या. 2019 मध्ये अमोल कोल्हे हे शिरूरमधून लोकसभेवरती निवडून गेले. यामधल्या अनेक कलाकारांनी निवडणुकीमध्ये मोठी कामगिरी केली आणि विजय संपादन सुद्धा केलाय. संसदेमध्ये सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले. अजित पवारांनी एका वाक्यामध्ये या सगळ्याचं मूल्यमापन केल्याची भावना व्यक्त होती आहे. राजकारणामध्ये सेलिब्रिटींची साथ राजकीय पक्षांचं प्रचारामधलं बळ वाढवते. हे बडे चेहरे विजयासाठी सुद्धा उपयोगी असतात. तर राजकीय नेत्यांना अनेकदा धक्के देण्यासाठी, हादरे देण्यासाठी, अशा नेत्यांना उमेदवारी देऊन प्रस्थापित नेत्यांना सुद्धा हरवण्यासाठी राजकीय पक्ष खेळत असतात. त्यामुळे या निवडणुकांमध्ये सुद्धा असे काही कलावंत देऊन जिथे पराभवाची शक्यता वाटत असते अशा ठिकाणी कलावंताच्या लोकप्रियतेचा उपयोग घ्यायचा आणि त्याच्या मदतीला आपल्या पक्षाची सुरक्षित मतपेढी आहे ती असं कॉम्बिनेशन करून विजय मिळवायचा, अशी रणनीती लोकसभा निवडणुकीमध्ये राजकीय पक्ष अवलंबताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अमोल कोल्हेंना हिणवण्यासाठी केलेली टीका प्रचाराचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. राज्याच्या राजकारणामध्ये झालेल्या फोडाफोडीमुळे आधीच राजकीय पक्षांबद्दल सामान्य मतदारांच्या मनामध्ये अविश्वास आहे आणि त्यातच अजितदादांचा हा परखडपणा महायुतीच्या प्रतिमेवरती तर परिणाम करणार नाही ना, असाही प्रश्न उपस्थित होतोय. तुषार झरेकर, पुढारी न्यूज, शिरूर.